ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यात गणपती विसर्जन करण्यासाठी कचऱ्याचे कंटेनर दिल्यामुळे मनसे पाठोपाठ आता ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यांनी महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता, पण आंदोलनापूर्वीच पोलिसांनी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। मानसी देशपांडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मानसी, नम्रता, आपल्याला माहिती आहे की जे फिरते गणपतीसाठी जे विसर्जनाचे होत महापालिकेने केले त्यावर अनेक आक्षेप आता समोर आलेले आहेत। काल मनसेनेही आंदोलन केलं आणि आज ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आणखी आंदोलनासाठी जमले होते, पण त्यांचं आंदोलन सुरू होण्याच्या आधी पोलीस आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आल्याचं समजतंय आणि त्यांचं आंदोलन पूर्ण झालं नाही, पण आता इथे महापौर आलेले आहेत आणि थोड्याच वेळात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ या फिरत्या हौदांबद्दलची पालिकेची बाजू आहे ते स्पष्ट करणार आहेत। नेमके हे कचऱ्याचे कंटेनर खरंच पालिकेने वापरले आहेत का, जर तसं नसेल तर असा आक्षेप का नोंदवला गेला, या सगळ्यांचं स्पष्टीकरण महापौरांकडून थोड्याच वेळात येणं अपेक्षित आहे। पण याच्यामुळे मात्र विसर्जनाच्या आधी आता काल 1.5 दिवसाचं विसर्जन होतं, आता लवकरच 5 दिवसांच्या गणपतीचंही विसर्जन तो दिवस जवळ येतोय, त्याच्यामुळे नेमकं पालिकेकडून कोणती व्यवस्था करण्यात आलेली आहे, कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। नम्रता, मानसी, धन्यवाद या माहितीबद्दल।